विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या मशीनचं नाव आहे सिलेंड्रिकल ग्राइंडिंग। तर या मशीनला सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्यतिरिक्त युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग म्हटलं जातं। का म्हटलं जातं तर या मशीनवर सिलेंड्रिकल ग्राइंडिंग व्यतिरिक्त या इंटरनल ग्राइंडिंग अटॅचमेंटच्या सहाय्याने इंटरनल पण ग्राइंडिंग करता येतं, म्हणून युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग म्हटलं जातं। ही अटॅचमेंट खाली घेता येते, या व्हीलच्या ऐवजी हे व्हील फिरतं इथे स्पंडल लावल्यावर आणि जॉबच्या आतल्या भागाला जॉबच्या आतल्या होलला ग्राइंडिंग करता येतं, म्हणून हिला युनिव्हर्सल। जर हिला ही अटॅचमेंट नसती तर फक्त ही सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन झाली असती। ही युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन आहे, ही HMT कंपनीची मशीन आहे। आता या मशीनवर आपण पाठीमागच्या वेळेस आपण व्हील लोडिंग अनलोडिंग त्याचप्रमाणे व्हीलला बॅलन्सिंग कशा करायचं हे पाहिलं होतं। व्हील फिरत्या ॲक्सेसला स्थिर होणं याला बॅलन्सिंग असं म्हटलं जातं, हे आपण पाहिलं होतं। आज आपण व्हील बसवले लोडिंग अनलोडिंग बरोबर। आता ह्या व्हीलला ड्रेसिंग करणार आहे। आता हे व्हीलला ड्रेसिंग का केलं जातं तर असे काही जॉब असतात की त्या जॉबला ग्राइंडिंग करावं लागतं आणि त्या जॉबला ग्राइंडिंग करत असताना हे ड्रेसिंग करण्यापूर्वी या ठिकाणची डिग्री किंवा उजव्या बाजूला ही डिग्री 0 असल्याची खात्री करावी। बऱ्याच वेळेस ड्रेसिंग केव्हा केलं जातं, नवीन व्हील बसवल्यावर व्हीलला क्रॅक गेल्यानंतर नवीन बसवावं लागतं, डॅश बसलेला असतो, अशा वेळेस त्या व्हीलला बॅलन्सिंग केलं जातं आणि बॅलन्सिंग केल्यानंतर नवीन व्हील बसवल्यावर त्याला ड्रेसिंग करणं गरजेचं असतं। बऱ्याच वेळेस काम करता करता देखील व्हीलला लोडिंग होतं अनलोडिंग होतं। लोडिंग म्हणजे याच्यावर काही सॉफ्ट धातूचे कण त्याच्यामध्ये अटकले जातात किंवा ग्लेजिंग होतं। व्हील लोडिंग किंवा ग्लेजिंग किंवा नवीन व्हील बसवल्यावर त्याला ड्रेसिंग करणं गरजेचं असतं। आता आपण नवीन व्हील बसवले, कोणतं बसवले नवीन, आणि या व्हीलला ड्रेसिंग कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत। तर आता या ठिकाणी मशीन आपण चालू करणार आहे। मशीन तिकडून चालू केलेले स्विच या ठिकाणी हायड्रॉलिक ऑन झाले। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण व्हील इन मध्ये घेणार आहे। व्हील या ठिकाणी हे 2 बटन आहेत, व्हील पुढे मागे जाते, चेक करा, हे व्हील इन व्हील आउट। तर व्हील आपल्याकडे घ्यायचे, व्हील आपल्याकडे घेऊन ड्रेसिंग करायचे। आता ह्या ठिकाणी घेतल्यानंतर मी याला टच करणार आहे। टच करण्या अगोदर मी आता याला चालू करतोय, व्हील चालू केले, पुलन मी शेवटी टच झाल्यानंतर चालू करणार आहे। ड्रेसिंग करत असताना सेफ्टी गॉगलचा वापर करायचा आहे। आता माझा चष्मा असल्यामुळे मी गॉगल वापरत नाही, परंतु प्रत्येकाने काम करत असताना ही खबरदारी घ्यायची। आता व्हील चालू केल्यानंतर व्हील टच करायचे, व्हीलला ड्रेसर काय करायचं आहे, टच करायचं आहे। थोड्या वेळेत राहील बरं का, काळजी घ्या। इथं टच होईल। आता व्हील टच झालेलं आहे, व्हील टच झाले। आता याला फिर द्यायचे, या हँड व्हीलला काय करायचे, आता हे करत असताना मी कूलन चालू करतोय, कूलन चालू केले। आता हे कट लावतोय, लक्षात येईल पहा, कट लावल्यावर हे बघ इथं ड्रेसिंग होतानाचं चित्र आपल्याला दिसेल। हे तुम्हाला कुलनमुळे दिसणार नाही ड्रेसिंग करतानाचं। मी आता थोडं कुलन बाजूला घेऊन पुन्हा कट लावतोय आणि इथं पहा इथं ड्रेसिंग दिसतंय कट। अशा प्रकारे हे इकडं या व्हीलला फिरवून ड्रेसिंग करायचे। हे हँडव्हील आहे, या हँडव्हीलला फिरवत डावीकडे उजवीकडे फिरवत ड्रेसिंग आपण करणार आहे। आणि इकडच्या या व्हीलने कट लावणार आहे आपण। इथं कट लावतो याचा अर्थ काय होतो, व्हील ड्रेसरच्या बाजूला घेतलं जातं। आता मी थोडासा कट लावतोय,
ड्रेसिंग होताना दिसते का? आता मी मशीन बंद करतोय, व्हील मागे घेतले. आपल्याला जोपर्यंत ही कृती करायची जोपर्यंत संपूर्ण पृष्ठभागावरचं ॲब्रेसिव्हचे कण साफ होत नाही किंवा संपूर्ण पृष्ठभागाला व्हीलच्या घडला, अशा प्रकारे व्हील काय झालेलं आहे, ड्रेसिंग झालेलं आहे. तर प्रथम काय करायचं आहे, व्हील लोडिंग करून घ्यायचं आहे. लोडिंग केल्यानंतर ही ड्रेसिंग अटॅचमेंट आहे, ही ड्रेसिंग अटॅचमेंट या ठिकाणी बांधून घ्यायची व्यवस्थितरित्या. ही ड्रेसिंग अटॅचमेंट इथे बोल्टनी घट्ट केल्यानंतर व्हील इनमध्ये घेऊन इथं थोडं गॅप निर्माण करून व्हील इनमध्ये घेऊन चालू करायचे. चालू करून टच करायचे. टच झाल्यानंतर कूलंट ऑन करायचे आणि थोडा थोडा या क्रॉस लाईनने कट लावून ड्रेसिंगची क्रिया करायची. आणि अशा प्रकारचं शार्प झालेल्या व्हीलच्या सहाय्याने नंतर आपल्याला ग्राइंडिंगची क्रिया करायची. ग्राइंडिंग करत असताना हा जॉब आहे बिटवीन सेंटरमध्ये पकडला जातो. ज्या जॉबवर ग्राइंडिंग करायचे तो या बाजूचा हे स्टॉक सेंटरमध्ये बिटवीन सेंटरमध्ये पकडून त्याला गती देऊन या व्हीलच्या सहाय्याने ग्राइंडिंग केलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण हाऊ टू डू ड्रेसिंग ए ग्राइंडिंग व्हील ऑन ए सिलेंड्रिकल किंवा युनिव्हर्सल सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीनवर व्हीलला ड्रेसिंग कशा प्रकारे करतात हे पाहिलं. धन्यवाद.